अरे दादा कोण होता एकलव्य? अरे दादा कोण होता एकलव्य? अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता एकलव्य. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी होता. एकलव्याला धनुष्यबाण शिकण्याची खूप इच्छा होती. तो द्रोणाचार्यांकडे गेला. द्रोणाचार्यांना म्हणाला, गुरुजी, ओ गुरुजी, तुम्ही मला तुमचा शिष्य माना. तुम्ही मला तुमचा शिष्य माना व मला धनुष्यबाण चालवायला शिकवा. तुम्ही जर मला धनुष्यबाण चालवायला शिकवले तर मी या जगात एकमेव धनुष्यबाण चालवणारा श्रेष्ठ योद्धा बनेल. तुम्ही मला धनुष्यबाण चालवायला शिकवा. असे एकताच त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणाले, अरे मी तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांना शिकवत नाही. मी तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांना शिकवत नाही. मी राजा महाराजांना शिकवतो. मी अर्जुनासारखे राजवाड्यात राहणाऱ्यांना शिकवतो. चालता होय तू. असं एकताच एकलव्य तिथून निघाला. एकलव्य तिथून जाऊन अरण्यात गेला व तशीच एक द्रोणाचार्यांसारखी एक मातीची मूर्ती बनवली व त्या मूर्तीकडून विद्या प्राप्त करू लागला. बघा दादा, त्या मूर्तीकडून विद्या प्राप्त करू लागला. सकाळी लवकर उठायचा, धनुष्यबाण चालवण्याचा अभ्यास करायचा. एके दिवशी असंच तो धनुष्यबाण चालवण्याचा अभ्यास करत होता. त्यावेळेस कुत्र भोंकण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाच्या दिशेने एकलव्याने 4-5 बाण सोडले. ते बाण सरळ गेले व त्या कुत्र्याच्या तोंडात गेले. त्या कुत्र्याचा आवाज बंद झाला, पण त्या कुत्र्याला काहीच वेदना झाल्या नाही. त्या कुत्र्याचं रक्त आलं नाही. त्या कुत्र्याला काहीच वेदना झाल्या नाहीत. तो कुत्र राजवाड्यासमोर गेला. तिथं द्रोणाचार्य अर्जुनाला धनुष्यबाण चालवण्याची विद्या शिकवत होते. तेव्हा द्रोणाचार्यांनी त्या कुत्र्याला पाहिलं व पाहताच ते म्हणाले, अरे हे कोणी केलं असेल? हे तर माझ्याशिवाय कुणालाच येत नाही. ही विद्या तर मी माझ्या अर्जुनाला पण शिकवली नाही. हे केलं कुणी असेल? त्यानं असं त्या कुत्र्याला पाहताच द्रोणाचार्यांनी गावात दवंडी पिटवली व म्हणाले, अरे ज्याने बे असं केले असेल त्याने माझ्या समोर यावे. असे एकताच एकलव्य त्यांच्या समोर आला व म्हणाला, गुरुजी प्रणाम गुरुजी. असं एकताच द्रोणाचार्य म्हणाले, अरे तुला तर मी विद्या शिकवली नाही. तुला ही विद्या कोणी शिकवली सांग मला. असं एकताच एकलव्य द्रोणाचार्यांना घेऊन अरण्यामध्ये जातो. अरण्यामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर ती मातीची मूर्ती दाखवतो. मातीची मूर्ती दाखवून म्हणतो, हे पहा, हेच माझे गुरु. त्या मूर्तीला बघून द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटतो. पण द्रोणाचार्यांना तर अर्जुनाला सर्वश्रेष्ठ योद्धा बनवायचं होतं. म्हणून द्रोणाचार्यांनी